नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये। मी आज आपल्याला दाखवणार आहे माझे टेरेस गार्डन, जे की मी घरी स्वतः तयार केलेले आहे। चला तर पाहूया। हे आहे कांचनगिरीचं झाड, जे की मी 10 वर्षापूर्वी लावलं होतं। ह्याची उंची जवळपास आता 20 ते 25 फूट उंच झालेली आहे आणि ह्याला एवढी सुंदर फुलं येतात राणी कलरचे आणि ह्याचे 6 महिने ह्याचा बहार राहतो आणि ह्याचे पानं सेम आपट्यासारखे दिसतात। आणि ह्याचे मी बाहेरून झाड लावलेलं आहे कंपाऊंड वॉलच्या, तर त्याची एवढी छान ग्रोथ झालेली आहे झाडाची। त्याच्यानंतर मी हा लावलेला आहे बेल, हा आहे अल्मेंडाचा। हे बघा, हे असे छानसे फुलं येतात, अशी बेबी पिंक थोडासा आणि हे डार्क मध्ये चॉकलेटी असे छान फुलं येतात। ह्याचा पण बेस मी कंपाऊंडच्या बाहेरच लावलेला आहे। मस्त अशी ग्रोथ झालेली आहे झाडाची ह्या। आणि हे पिवळ्या कलरचं, हे पण अल्मेंडामध्येच मोडतं, याला पण असं मस्त 6 महिने बहार राहतो या झाडाला। किती सुंदर फुलं लागलेली आहे। हे पण मी घरीच तयार केलेलं आहे। ह्याची अशी एक ब्रँच आणून याला कट करून ह्याची कलम तयार करून मी हे घरीच लावलेलं झाड आहे। तर हे आता एवढ्या उंचीचं झालेलं आहे। हे मी खाली लावलेलं आहे कंपाऊंड वॉलच्या बाहेर। ह्याला मी असं वर छानपैकी पॅरापेट वॉलवर मस्त घेतलेला आहे। हा आहे आमचा स्लॅबचा गॅलरीचा पोर्शन, जे की ते आम्ही असं गोलाईमध्ये घेतलेला आहे। आणि ह्या गोलाईमध्ये मी असे छान झाडं लावलेले आहेत। मी सर्वप्रथम इथं लावलेलं आहे, हे आहे साबुदाण्याचं झाड। हे पहा, मी किती छोट्या अशा ह्याच्यामध्ये लावलेले आहे, टोपल्यामध्ये। आणि हे मस्त असं एवढं इथपर्यंत गेलेलं आहे, 10 फुटापर्यंत छानपैकी। आणि ह्याच्यावर मी चढवलेली आहे अशी छान गोकर्णाची वेल। आता ह्याला छान फुलं लागलेली आहेत। आणि आपण जेव्हा पाणी घालतो मातीवर येऊ नये म्हणून मी हे असे छोटे छोटे सदाफुली लावून टाकलेले आहेत ह्याच्यामध्ये। हे आहे नारळाचे झाड, हे फक्त 10 फूट उंचीचंच होतं म्हणून मी ह्याला असं टोपल्यात लावलेलं आहे। आणि हे मी परत एक खाली टोपलं ह्याच्या खाली ठेवलेलं आहे, कारण ह्याच्यामुळे जागा जास्त भेटते म्हणून मी हे असं केलेलं आहे। इकडे मी त्या राऊंडमध्ये 5 कुंड्या अशा ठेवलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये मी हे चाफा लावलेला आहे सगळं एकदम असं मस्त। आणि हे असे हे दगड मी वाळूचे असे मोठे मोठे दगड आणलेले आहेत आणि कुंडीच्या पूर्ण साईडला असे टाकून दिलेले आहेत मी, जे की आपण पाणी घालतो, जेव्हा पाणी घालतो तेव्हा सगळं पाणी माती वगैरे सगळी बाहेर येते म्हणून मी असं केलेलं आहे। आणि हे बघा, हे पिंपळाचं झाड, हे झाड आपोआपच आलेलं आहे मस्त बेगी। मग मी ह्याला काय केलं, ह्याच्या ब्रँच अशा कट केल्या आणि ह्याला मी बोनसाई करत आहे। जवळपास या झाडाला 10 वर्ष झालेली आहेत। त्या आकारामध्ये आलं हे झाड पूर्ण असे। परत मग मी इथं नारळाचं लावलेलं आहे, कारण हे गॅलरी आहे, वर आल्यानंतर असं कसं आपल्याला छान सिमेट्रिकल दिसलं पाहिजे म्हणून मी हे असं पोषण केलेलं आहे। परत मग मी इकडं अजून साबुदाण्याचं झाड लावलेलं आहे छानपैकी ह्या टोपल्यामध्ये। स्लॅबच्या सेंटरला हे असे पिलर आलेले आहेत, तर मी ह्याला काय केलं, ह्याच्यावर अशा मस्त कुंड्या ठेवल्या आणि ह्याच्यामध्ये असा छानसा मी मोगरा लावलेला आहे। आणि हिरव्या पानामध्ये हे झाड असं छानसं शोचं मी लावलेलं आहे। हे छानपैकी असं हे दोन्हीचं कॉम्बिनेशन एवढं भारी दिसतं। स्लॅबच्या पॅरापेट वॉलवर पूर्ण मातीच्या कुंड्या ठेवलेल्या आहेत अशा पूर्णपैकी। ह्याच्यामध्ये लावलेला आहे मी मोगरा। आता सध्या मोगऱ्याचा बहार सुरू आहे, छान फुलं येत आहेत। आणि हे लावलेलं आहे मी शोचं झाड आहे, हे हिवाळ्यामध्ये मस्त ह्या झाडावर असं वाटतं की बर्फ पडलेला आहे। खूप सुंदर दिसतं हे झाड हिवाळ्यामध्ये, खूप छान वाटतं। मी ह्याच्यामध्ये वाळू टाकलेली आहे। आणि हे झाड मी कुंडीमध्ये, हे आहे आपल्या लांब दांडीच्या फुलाचं, हे इथं लावलेलं आहे मी। ही वेली आहे, त्याला असे छानसे जांभळ्या कलरचे फुलं येतात। आणि ह्याच्यामध्ये तुळशी आलेली आहे, मी ह्या तुळशीला बोनसाई करत आहे। ह्याच्या ब्रँच मी सगळ्या अशा कट करून घेतल्या, अशा छान बघा हे कशा मंजिरा आलेल्या आहेत। परत मी आता ह्याला 1 महिन्याने परत पूर्ण ह्या ब्रँच कट करून छानपैकी ह्याला बोनसाई ट्री करत आहे मी। आणि हे आहे शोचं, हे असं ह्याची एक फांदी पडली की ह्याचं असं मस्त ग्रोथ होती। हे आताच लावलेलं आहे मी, 15 ते 20 दिवस झाले ह्याला, आता छानसं ग्रोथ करत आहे हे।
आणि ह्याच्यानंतर लावलेलं आहे हे शोचं झाड मी. त्याला एकच लावलं होतं मी ह्याच्यामध्ये. अशा किती छान ब्रँच आल्या त्याला खाली. आता मी हे दुसऱ्या कुंडीमध्ये काढून लावणार आहे. खूप मस्त झालेलं आहे हे. हे पण शोचं झाड आहे. ह्याला आता ह्याचं भार संपलेला आहे. ह्याला असे छोटे छोटे पांढरे फुलं येतात. ते मी मस्त कुंडीमध्ये ह्याची ब्रँच कट केलेले आहेत म्हणून ह्याची अशी ग्रोथ झालेली आहे या झाडाची. हे आहे ऑयस्टर प्लांट. ह्याच्यामध्ये खूप प्रकारच्या प्रजाती असतात आणि हे मस्त असं एक लावलं की अशी ग्रोथ करतं. ते बघा माझी कशी कुंडी भरलेली आहे. मस्त आता मी ह्याचा ब्रँच काढून घेणार आहे आणि दुसऱ्या कुंडीमध्ये मस्त लावून घेणार आहे. आणि हे आहे आपली करंदळी. आत्ताच ह्याला फुलाचा भार लागून गेला आहे. आता ह्याला मस्तपैकी फळ लागलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये काळ्या काळ्या बिया निघतात. परत मी ह्याचे प्लॅन्ट तयार करणार आहे. आणि हे आपलं शोचं झाड जे की मी पहिल्यांदा सांगितलं होतं तिकडं पण लावलेलं आहे मी. त्याच्यानंतर हा चमेलीचा वेल. ह्याची हे मी कंपाऊंड वॉलच्या बाहेर लावलेला आहे आणि ह्याला मी पॅरापेट वॉलवर पूर्णपणे असं चढवून घेतलेलं आहे छानपैकी. त्याचं भारी एवढं मस्त झालेलं आहे. ते आता सध्या ह्याचा भार सुरू आहे. मस्त फुलं लागलेली आहेत चमेलीला. सध्या भार सुरू आहे आता ह्याचा. आता हा स्लॅबचा आमचा सेंटर आहे. तर सेंटरमध्ये मी अशी पूर्ण झाडं लावलेली आहेत. मी लावलेलं आहे इथे हे असं रातराणीचा वेल आहे. मी ह्याला असं मस्त वर चढवणार आहे. इथे मी जांभळाच्या बिया टाकल्या होत्या. त्याचे पण छान बेबी प्लांट आलेले आहेत मस्त. मी आता ह्याला काढून दुसरीकडे लावणार आहे. मी सेंटरमध्ये पंचवटी तयार केलेली आहे. पंचवटीमध्ये सर्वप्रथम लावलेलं आहे मी वडाचं झाड. अशा मोठ्या टबमध्ये लावून घेतलेलं आहे आणि त्याच्या बाजूला मी ही लिली लावलेली आहे मस्त. आत्ताच लिलीचा भार झालेला आहे. छानसे फुलं येऊन गेलेले आहे. एक फुल अजून आहे ह्याला. पंचवटी मी पूर्ण 4 वर्षाखाली लावली होती. वडाच्या झाडाला पण 4 वर्ष झालेली आहे. मी ह्याच्या ब्रँच वाढत राहिले की कट करून घेते. मला ह्याला बोनसाई ट्री करायचा आहे आणि मी ह्याची हाईट एवढीच ठेवणार आहे. नंतर मग इकडं लावलेलं आहे मी पिंपळ असं छानपैकी. आणि ह्या कलरच्या बकेट आहेत. मी कलरच्या बकेटचा असा वापर करून घेतलेला आहे आणि हे पूर्ण कलर मी घरीच लावलेला आहे ह्याला मस्तपैकी. आणि ज्या प्लेट येतात ना आपल्याला झाकून आलेल्या त्या मी अशा खाली ठेवलेल्या आहेत जेणेकरून ते माती वगैरे आपल्या स्लॅबवर पडणार नाही आणि मुळ्या पण आपल्या स्लॅबमध्ये जाणार नाही म्हणून मी हे प्लेटचा असा वापर केलेला आहे. मस्त आता हे झाड ग्रोथ करत आहे छानपैकी. हे असे आले ना मी लगेच काढून टाकते, ठेवत नाही मी. पूर्ण झाडाची देखभाल मी स्वतःच घरी करते आणि विशेष म्हणजे मी झाडांना खत घालत नाही. मी आतापर्यंत एकदा पण झाडांना खत घातलेलं नाही. हे सगळे झाडं बिना खताचेच आहेत. आणि त्याच्यानंतर आहे आपला हा मस्तपैकी आलेला उंबर छानपैकी. आणि हे उंबर आणि पिंपळ असंच एका कुंडीमध्ये आला होता. मी ते काढून इकडे लावला ह्याच्यामध्ये छानपैकी. ह्याच्यामध्ये मी तुळशी पण राहू दिलेली आहे छानपैकी. ह्याला पण मी बोनसाई करत आहे. आणि नंतर आहे सेंटरला सायकस. सायकसला पण 3 वर्ष झाले मी लावलेला आहे. ह्याचा असा मोठा टब घेतलेला आहे सायकसला मी. आणि ह्याच्या पूर्ण असं गोल राऊंडला मी सदाफुली लावलेली आहे. पांढरी गुलाबी पांढरी गुलाबी अशी करून मी पूर्ण सदाफुली लावलेली आहे इथं छानपैकी. ह्याच्यामध्ये पण तुळशीचे झाडं आलेले आहेत. मी ते काढून आता नंतर लावणार आहे कुंडीमध्ये. आणि नंतर मग लावलेला आहे मी आवळा. मी आवळा आत्ताच लावलाय. त्याची आता ग्रोथ व्हायला वेळ लागेल. खूपच हळू वाढतं हे झाड. त्याच्यामध्ये अशी मी पूर्ण वाळूचे दगड टाकून घेतलेले आहेत जेणेकरून आपण पाणी घालताना माती बाहेर येत नाही. परत पावसाळ्यामध्ये पण माती बाहेर येत नाही. आपला स्लॅब पण घाण होत नाही. आता ह्याच्यामध्ये पण तुळशीचे छोटे छोटे प्लांट आलेले आहेत. ते पण मी कुंडीत काढून लावणार आहे. त्याच्यानंतर हे लिंबाचं झाड. लिंबाचं झाड पण असंच आलं होतं एका कुंडीमध्ये. ते काढून मी इकडे लावलं. त्याला 4 वर्ष झालेली आहेत. एवढं वाढलं हे मस्तपैकी. किती छान ग्रोथ केली. आता ह्याला मी छानपैकी असं तुळशी ह्याला सुतळीनं बांधून घेणार आहे. आणि ह्याच्यामध्ये विशूचा वेल मी एकच टाकली होती ब्रँच ह्याची. तर ही 3 महिन्यामध्ये एवढी ग्रोथ केलेली आहे. असं छानपैकी ह्याला मग मी पसरत राहते.
आणि त्याच्यानंतर मग हा टब आहे मोठा, ह्याच्यामध्ये मी लावलेला आहे हे पिवळ्या फुलांचं झाड. आता याचं सीझन नाही आहे, खूप सुंदर फुलं लागतात ह्याला. तर आपण आता स्लॅबच्या दुसऱ्या साईडला पॅरापेट वॉलला जाऊया. इकडं पण मी सगळे झाडं लावून घेतलेले आहेत. इकडची जागा थोडीशी 4 इंचच होती, म्हणून मग हे चॅनल टाकून घेतलेलं आहे. त्या चॅनलला असे सपोर्ट दिलेले आहेत पूर्णपणे, आणि ह्याच्यावर सर्व कुंड्या मी रेस्ट करून घेतलेल्या आहेत. तर ही आहे, ही बकेट होती खराब झालेली, तर मग मी ह्याला काय केलं, कलर सगळे मी घरीच दिलेले आहेत हे. तर ह्या बकेटमध्ये मी लावलेला आहे कढीपत्ता, मस्त छान ग्रोथ झालेला आहे. आणि कढीपत्त्याला बी पण आलेला आहे मस्तपैकी, हे छानपैकी. मी रोज कढीपत्ता घेते ताजा ताजा मस्त. आणि ही वेल ह्याच्यामध्ये मी एकच लावली होती फांदी, तर ही छानपैकी आलेली आहे. गोकर्णा पण आलाय, मी आता ह्याला दुसऱ्या कुंडीमध्ये काढून लावेल छानपैकी. हे माठ होता माझ्याकडे फुटलेला, तर त्याचा मी असा वापर केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये मी लावलेला आहे लिंबू. मस्त लिंबूला काटे भरपूर असतात, त्याला थोडं हळूच हे करावं लागतं. त्याच्यानंतर कुंडीमध्ये मी लावलेली आहे शतावरी असे मस्त ग्रोथ करत आहे. हे असे ह्याचे फांदे असे खराब झाले ना लगेच काढून टाकते मी, म्हणजे दुसरे हिरवे फांदे यायला त्याला चान्स मिळतो. दर 7-8 दिवसाला ह्याची देखभाल करते. नंतर हे बकेट आहे कलरची, त्याच्यामध्ये मी एक शोचा प्लांट लावला होता, पण त्याच्यामध्ये तुळशी वगैरे हे आपोआपच आल्यात, मी ठेवल्यात, आता काही काढणार नाही. ह्याच्यामध्ये मी दुसरे प्लांट लावणार आहे. त्यामध्ये पण तसंच झालेलं आहे, खूप सुंदर दिसत आहे म्हणून मी ठेवलेलं आहे. एकाच कुंडीमध्ये तुळशी आलेली आहे, मोगरा आलेला आहे, अजून परत हे शेवगा पण आलेला आहे, अजून हे चाफ्याचं पण झाड आलेलं आहे. म्हणजे मी ह्याची फांदी लावली होती एक जवळपास 6 महिने झालं, तर एकाच बकेटमध्ये एवढे झाडं वाढत आहेत आपल्या. आणि विशेष म्हणजे मोगऱ्याला फुल पण लागून गेलं होतं छानपैकी. परत मग हे छोटे डबे कलरचे, ह्याच्यामध्ये मी सदाफुली लावलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये मी लावलेला आहे डाळिंबला लावून मला 1 वर्ष झालेलं आहे. हे डाळिंबाचं झाड असंच बाहेर आलं होतं, थोडंसं एक अर्धा फूट पर्यंत होतं ते, मग मी काढून त्याला बकेटमध्ये लावलं. इथं मस्त असं छान ग्रोथ करत आहे आता. हे नंतर आहे पानफुटीचं झाड छानपैकी. त्या झाडाची एक खासियत आहे, हे आपण असं पान घेतलं आणि खाली टाकलं की मस्त ह्याला मुळ्या येतात, आणि इथून मस्त असे झाडं सगळे आपले नवीन बेबी प्लांट तयार होतात. ते असं इथं होत आहे, मी टाकते हे पानं अशी इथं, हे तयार होतात. हे असे बेबी प्लांट झालेले आहेत तयार मस्तपैकी. हे आहे स्नेक प्लांट. ह्या स्नेक प्लांटला जवळपास मला वाटते एक 18, 19, 20 वर्ष झाले. ह्याला जवळपास 18 वर्ष झाले ह्या स्नेक प्लांटला, असंच आहे ते. आणि ह्याच बकेटमध्ये आहे ते. विशेष म्हणजे आता एवढं गच्च झालंय, दुसरे प्लांट ह्याचे तयार करायचं म्हटलं तर मला हे काढता पण येत नाही, खूप अवघड जातं. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये लिली पण आलेली आहे, फुलं पण लागून गेली. त्या मस्त अशा बिया, त्या लिलीच्या बिया अशा घ्यायच्या छानपैकी कुंडीत टाकायच्या, त्याचे मस्त छान प्लांट येतात. आणि नंतर मग मी ह्याच्यामध्ये सदाफुली लावलेली आहे, ह्याच्यामध्ये कन्हेरी लावलेली आहे छानपैकी. कन्हेरीला आता सध्या बहार सुरू आहे, छान फुलं येत आहेत. आणि फुल आल्यानंतर कन्हेरीचे फुल आपल्याला हे असे वाळलेले काढून घ्यायचे असतात, की जेणेकरून दुसरे फुल छान येतात. आणि हे मी काढत राहते दर 8-10 दिवसाला. आता सध्या काढलेले नाही आहेत मी. आणि इथं आहे आपली पानफुटी. परत इथं मी लावलेला आहे आंब्याची कोय मी अशीच ठेवली होती, तर त्याचं झाड आलं तर मग मी ह्याला लावून टाकलं बकेटमध्ये. ही आहे कन्हेरी, ह्याचा कलर पांढरा आहे. आता हे कळ्या लागलेल्या आहेत त्याला. मी ह्याला बोनसाई करत आहे, त्याला जवळपास 4 वर्ष झालं. कट करत राहते मी याला नेहमी. येलो कलरच्या फुलाचं लावलेलं आहे मी. ते सुरुवातीला मी टबमध्ये तुम्हाला दाखवलं होतं ना, ते आहे ह्याच्यामध्ये. हे आहे चिकूचं झाड. आता हे वाढत आहे मस्तपैकी. चिकूच्या झाडाला आता चिकू पण आपले हे लागत आहे. हे बघा छोटे छोटे चिकू आलेले आहेत इथं मस्तपैकी छान, असं छानपैकी. आणि ह्याच्यामध्ये मी हे असंच टाकून दिलेलं आहे, छान फुलं येतात. आणि कापसाचं बी मी असं सहज लावलं होतं, तर त्याचं झाड आलेलं आहे. मी आता हे काढून दुसऱ्या कुंडीत लावणार आहे. इथं पण मी सदाफुली कव्हर केलेली आहे. इथं पण मी कन्हेरी लावलेली आहे पिवळ्या कलरची.
हे पण सदाफुलीच आहे. हे ह्याच्यामध्ये मी लावलं होतं रातराणी, ते माझा वाळून गेला. आता मी हे काढून दुसरा आणून लावणार आहे. इथं सदाफुली आणि हे शोचा प्लांट आहे. त्याला अशी फुलं लागतात छानपैकी मस्त. किती सुंदर कलर आहे हा. हे पण मी नर्सरीमधूनच आणलेलं आहे. आणि हे मी घरी, बाकीचे जेवढे झाड आहेत ते मी घरी लावलेले आहेत. हे नर्सरीमधून आणलेलं आहे. हे पण मी घरीच तयार केलेली आहे कलम ह्याची. ही कनेरी आहे गुलाबी कलरची. आणि हे पांढरं सदाफुली. ह्याच्यामध्ये मी ब्रह्मकमळ लावलं होतं. थोडंसं आता उन्हाळा होता, वाळून गेले उन्हाळा. आता पावसाळा सुरू झालेला आहे, येईल आता. हिरवी आहे फांदी. आणि हे माठ आता रिकामाच आहे. ह्याच्यामध्ये मी आता छानसं वेल आणून लावणार आहे ह्याच्यामध्ये रातराणीचा. त्याच्यामध्ये मी लावलेला आहे प्राजक्ता. आत्ताच फुलं लागून गेलेत ह्याला. आणि नंतर हे कूलरचं खालचं पार्ट होता ते मी कट करून घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मी असं मोठं छानसं झाड लावलेलं आहे. त्याला असे खूप टोकदार काटे असतात, म्हणून मी ह्याचे काटे असे नेहमी कट करत राहते. ह्याच्यामध्ये मी साईडनं कव्हर केलेली आहे सदाफुली छानपैकी. कलरचे डबे होते, त्याला कलर लावून घेतलाय आणि असे एकावर एक मांडलेले आहेत. आणि या फरशा होत्या उरलेल्या, त्या अशा मी ह्याच्यावर कव्हर केलेल्या आहेत. आणि हे पाण्याचे आपले त्याच्यावरचे साईड, त्याचे जे तोंड असतात ते मी असे घेतलेले आहेत. आणि हे असं प्लांट लावलेलं आहे ह्याच्यामध्ये छानपैकी. एवढा ग्रोथ झालाय ते. आपण ना नेहमी असे पानं जे असतात ना वाळलेले काढत राहिलो, दुसरे एक्स्ट्राचे झाडं आलेले ते काढत राहिलं की आपला प्लांट छान ग्रोथ करतो. आणि हे टोपलं आहे असंच, तर त्याला मी कलर देऊन ह्याच्यामध्ये शतावरी लावलेली आहे. आणि हे पण तसंच आहे पाण्याच्या कॅनचं. हे असं छानपैकी कूलरचा हे पाण्याचा टब होता, खूप जुना आहे हा, जवळपास 20-25 वर्षाखालीचा. ह्याच्यामध्ये मी माती भरून अशी पूर्ण सदाफुली लावलेली आहे. आणि सेंटरला मी ही वेली लावून घेतलेली आहे मस्त. तर ह्या ठिकाणी आहे आमचं पाण्याचं सोलार. हे आहे आमचे इलेक्ट्रिसिटी सोलार. आम्ही 5 वर्षाखाली लावलेले आहे. हे आम्ही फक्त ग्रीन एनर्जी यूज करतो. मी इथं गप्पी माशांचं मस्तपैकी प्लांट केलेला आहे. ही टाकी होती 1000 लिटरची, वर पूर्ण खराब झाला होता. हा बेस चांगला होता, मी घरीच कट करून घेतला. आणि ह्याच्यामध्ये मस्त पाणी भरून वॉटर लिली मी सेंटरला लावलेली आहे. आणि मी फक्त गप्पी मासे 6च आणून टाकले होते ह्याच्यामध्ये. आता 6चे जवळपास 200-300 झालेले आहेत. एवढे जास्त गप्पी मासे आहेत. हे असं हात घातलं की सगळे गप्पी मासे असे छानसे हातावर येतात छानपैकी. हे असे, हे पहा कशा मस्त गप्पी माशा येतात. आणि गप्पी माशाचा सर्वात जास्त फायदा म्हणजे डेंग्यूचे मच्छर होत नाहीत. आणि मी टेरेसवर एवढं मोठं गार्डन केलेलं आहे, डास तर होणारच. त्यामुळे मी हे मस्त गप्पी माशाचा प्लांट केलेला आहे वरती. जवळपास 6चे मला वाटते 400-500 तरी गप्पी मासे तयार झालेले असतील. वॉटर लिली पण आता बेबी प्लांट आहेत तिचे, येत आहेत छानपैकी आता. सोलारच्या खाली हा पूर्ण एरिया, पाण्याच्या सिंटेक्स आहेत इथे 2. आणि इथं माठामध्ये हे माठ फुटलेला होता, ह्याच्यामध्ये पण मी हे प्लांट लावलेला आहे छानपैकी. मस्त आता वाढत आहे. इकडे टाक्या ठेवून घेतलेल्या आहेत. आणि इकडच्या स्पेसमध्ये परत मी इकडे झाडं लावून घेतलेले आहेत. ही लिली आहे गुलाबी कलरची. त्याला खूपच सुंदर फुलं लागते. आणि हे फुल जवळपास 5 ते 6 दिवस टिकतं. हे असे पानं वगैरे आलेले हे आपण लगेच काढून टाकायचे, म्हणजे झाडाची ग्रोथ छान होते. मी हे नर्सरीमधूनच आणलेलं आहे विकत. त्याचा जे मोठा प्लांट आहे ना, मी तुम्हाला दाखवला होता, तर त्याचे मी बेबी प्लांट काढून हे असे लावलेले आहेत घरी. ह्याच्यामध्ये आता हे छान मस्त वाढत आहे. आता हे पूर्ण स्लॅबचं पाणी जेवढं आहे ना पावसाळ्यामध्ये, ते पूर्ण आम्ही पुनर्भरण करून घेतलेलं आहे बोरजवळ. पूर्ण पाणी तशी अरेंजमेंट आम्ही करून घेतली की ते एका जागेवर जातं तिथं बोरला. आणि आम्हाला उन्हाळ्यामध्ये काहीच कमतरता भासत नाही पाण्याची. नळ पण आहेत आम्हाला कॉर्पोरेशनचे, तरी पण आम्ही हे पूर्ण सिस्टीम करून घेतलेली आहे. जेव्हा आम्ही बांधकाम केलं होतं तेव्हाची पूर्ण सिस्टीम करून घेतलेली आहे.
पूर्ण जेवढे झाडं आहेत ना तेवढ्या झाडांना उन्हाळ्यामध्ये मी दररोज पाणी घालते. आपल्याला पावसाळ्यामध्ये जास्त पाणी, पावसाळ्यामध्ये तर आवश्यकताच नसती पाणी घालायची, तरी पण कधी कधी आपल्याला गरज भासती. जेव्हा कधी 8-10 दिवस पाऊस येत नाही तेव्हा मग मी 5-6 दिवसाला पाणी घालते आणि हिवाळ्यामध्ये मी 4 दिवसाला एकदा पाणी घालते. अशा प्रकारे मी झाडं सगळे कव्हर करते. तर अशा प्रकारे मी टेरेस गार्डन सजवलेलं आहे. तर कसं वाटलं तुम्हाला माझं टेरेस गार्डन मला कमेंट्स करून नक्की कळवा. अशाच प्रकारे मी कंपाऊंड वॉलच्या तिन्ही बाजूने झाडे लावलेले आहेत, पण बाहेरचे झाडे मी असे मोठे मोठे हे कांचनगिरी जे आहे ते बाहेरूनच लावलेलं आहे मी. आणि पोर्चमध्ये पण भरपूर झाडं लावलेले आहेत मी. त्याचा व्हिडिओ पण मी अपलोड केलेला आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन नक्की पहा. आणि कसा वाटला तुम्हाला हा माझा व्हिडिओ मला नक्की कमेंट्स करून कळवा. आणि तुमचे काही सजेशन असतील तर ते पण मला कमेंट्स करून कळवा. आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. खुश रहा, मस्त रहा. बाय बाय.